देवीचं मुख्य रूप, वेगवेगळ्या देवस्थानांचं इथं मूर्त्या वगैरे आहेत. जुलै ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे श्री चौराई देवी दर्शनाला. दुपारचा जरा वेळ होता तर म्हटलं जाऊन येऊया इथल्या इथं. इकडं जे आहे तर ते ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे. तळेगावच्या जवळ हे एक 5 ते 10 किलोमीटर असणार. ही आत्ता मंदिराची कमान आहे आणि इथनं पुढं आपल्याला ट्रेक करायचा आहे. ओके, तर करूया कंटिन्यू. कमानीच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय थोडंफार इथं पूजा वगैरे केलेली आहे. इथं डॉकेश भाऊ पण इथे दिसत आहेत, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही यांना काय खायला आणलो नाही. काय खायला आणलाच तर देरत्यानच नाही, काय करणार. चालू करूया आपल्या ट्रेकिंगसाठी. ओके, आता ट्रेकिंगसाठी जात आहोत. तर आत्ता इकडं आम्ही मध्ये एवढं पण मोठा ट्रेक नाही, पण आलं इथं वर. पावसाळ्यात बऱ्यापैकी ते चिखलच असणार. आणि हे असं इकडचं व्ह्यू. आता ते गाड्यांची जास्त वर्दळ आहे तर त्याच्यामुळं आपल्याला गाड्यांचा जरा जास्त आवाज दिसतोय, पण हा इथं बऱ्यापैकी वर गेल्यावर तर शांत दिसेल असं बघूया. तर विषय असा आहे की चौराई माता ही इथल्या ग्रामस्थाची देवी किंवा एक कुलदेवी म्हटलं तरी तुम्हाला चालेल. इथले बऱ्यापैकी दरवर्षी काहीतरी जत्रा देऊन भरत्या. तर असाच फक्त हा इतिहास आहे. बाकी जर म्हणायचं झालं तर एकदम हे डोंगरावर आहे. आता मी तिकडंच हे करत चालले. दगडातून पाहू शकता तुम्ही. इकडं चाललो आहे कंटिन्यू. बघूया वर जाऊन आता. तर आत्ता आम्ही बऱ्यापैकी इथं निम्म्यात आल्यागत झालं आहे. आजूबाजूला म्हणजे आता सिटी जरा असं पाठीमाग झाल्या, म्हणजे पाठीमाग गेल्या. आम्ही जरा असं बऱ्यापैकी डोंगराच्या टॉपला आहे. इथं एक गोष्ट म्हणजे ही चांगली वाटली की कचरा काय नाही, म्हणजे तुम्हाला मिळेल, पण एकदमच म्हणजे कुठेतरीच चुकूनच सगळीकडे स्वच्छता आहे, शांत आहे इथं. असं एकदम पठारावर आल्यागत, डोंगर पठारावर एक नंबर. म्हणजे आपण ऑलरेडी आहेच, भारी आहे बघायला वगैरे, शांत आहे सगळं. स्पेशली जर तुम्ही पावसाळ्यात वगैरे येत असाल तर सगळ्यात एक नंबर तुम्हाला इथं व्ह्यू भेटणार. आणि हे जे आता तुम्ही पुढं हे जे सिटी बघताय तर ते आहे तळेगाव दाभाडे किंवा सोमाटणे फाटाचा हा एरिया. समोर जे बघताय ते तुम्ही, आजूबाजूला वनराई म्हणा, इकडं डोंगर पठार आहे. इथून तुम्हाला खूप चांगला नजारा दिसेल. इथून पण उतरायला आहे जागा, पण खाली असं फिक्स असं काय रस्ता नाही. पुढं तलाव पण चांगला आहे. चालू दे, करूया कंटिन्यू पुढं. तर आता इथं एवढं ट्रेक आम्ही चढलेला आहे. इथं जाता जाता हे पाहू शकताय, इथं म्हणजे झाडं बऱ्यापैकी लावल्यात. टेकडच्या साईडला चांगलं संगोपन केलं आहे सुद्धा. इथं काळजीसुद्धा घेत आहेत. इथं हे दमणारा माणूस म्हणतो सजेशन आहे पाणी घेऊन या म्हणून. हा एवढा आत्ता ट्रेक झाला आहे. अजून किती लांब बाकी आहे ते बघायचं आहे. करूया कंटिन्यू. तर आता आम्ही आलेलो शेवट ग्रामदैव श्री चौराई देवी मंदिरच्या ह्याच्याजवळ, कमानीजवळ वरच्या. तर इथून अजून पुढं हे आहे, तिथे जे तुम्ही बांधकाम तिथे बघायला आलायसा तर तिथं ते मंदिर आहे. बाकीचा हा व्ह्यू तुम्ही पाहू शकताय. बऱ्यापैकी यायला तुम्हाला 15 ते 20 मिनटं, कारण जरा चढायला इथं वर अवघड पडतं आहे. तुम्ही इथं भिवून पाठीमागे इकडे तिकडे पळू नका. इकडं झाडं पण आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एक नंबर लावल्यात कडकडनं मस्तपैकी. फक्त इथं एवढाच विषय आहे की बाबा पावसाळ्यात तुम्ही यायला झाला एक नंबर आहे. फक्त इथं रोड झाला असतं तर लय भारी झालं असतं. म्हणजे इथून पुढं इथं डेव्हलपमेंट पण होईल चांगली बऱ्यापैकी. दरी काही दाखवा. ठीक आहे, इकडे दरी बघा तुम्ही. लोक दऱ्या बघायला लय उत्सुक आहेत तिथं. हा बघा, आता संध्याकाळचं जवळपास 4:30-5 वाजल्यात. तर आत्ताचा व्ह्यू आहे डिसेंबर महिना. तिकडं मंदिर आहे. आता तिकडं मंदिरालाच चाललो आहे आम्ही. आणि हे इकडं हा विलेज एरिया उर्से आहे काही. ओके, हा उर्से गाव. सोमाटणे फाट्याच्या पुढं हे उर्से गाव आहे इकडं पुढं. आणि आता आम्ही चाललो पुढं कंटिन्यू. तर आत्ता आम्ही इथं आत आलेलो आहोत. इथं मंदिराच्या कमानीच्या आतमध्ये तुम्ही इथं पाहू शकता. इथं वेगवेगळ्या देवस्थानांचं इथं मूर्त्या वगैरे आहेत. इथं कमान पण इथं चांगली दिसायला आपल्याला.
इकडं बाकी व्यवस्थित केलं आहे. शेवट आपण इथं आलेलो आहोत. हे मंदिर आहे. इकडं आजूबाजूला पाहू शकता, इथं दरी वगैरे. इथून पुढं तुम्हाला हे जसं मी मगाशी सांगितलं उर्से गाव आहे सोमाटणे जवळचा. आणि तसंच हा जो हायवे आहे तर तो आहे न्यू पुणे मुंबई हायवे, जो ॲक्च्युअलमध्ये पुण्याच्या बाहेर गेला आहे. इकडं तुम्ही हे सिटीचं लेवल दृश्य पण बघू शकताय. आणि हे मंदिर, आता आम्ही चाललो आहे मंदिरात. मंदिरात सध्या कोणी दिसत नाही. हे आहे देवीचं मुख्य रूप. पाहू शकता तुम्ही, हे झाड आहे इकडच्या बाजूनं आणि हा पूर्णपणे दगड आहे. आणि त्याच्यात कसले म्हणजे देवीची मूर्ती आहे बघा. बाकीच्या इकडे स्वच्छता त्यांनी म्हटलं तर एक नंबर आहे. वारा वगैरे एक नंबर मारतोय. कोण ना कोणीतरी इथं राहत असणार. बऱ्यापैकी आपल्याला इथं व्यवस्था दिसते. इथं जे काही वटे असेल तर ते कोणीतरी इथं अर्पण केलेले आहे. आणि हे देवीचं मुख्य मूळ रूप आणि हे झाड आधीचं हे असं स्वरूप आहे. इथे जर बघितला तर एकदम शांत वाटतंय आपल्याला. पाहू शकताय, हे पूर्ण दगड आहे. दगडाच्या मध्ये हे त्या इथल्या ग्रामस्थांनी बऱ्यापैकी चांगलं हे केलेलं आहे. आणि हे देवीचं मूळ स्वरूप. इकडं आजूबाजूचा जर परिसर तुम्ही बघितला तर जसं आधी दाखवल्याप्रमाणे पाहू शकताय तुम्ही, इकडं हा परिसर आणि हे एक छोटंसं मंदिर. शांत आहे एकदम, काहीच विषय नाही. तर तळेगावमधून जर तुम्ही इकडं ह्या मंदिराला जर भेट देत असतील तर तळेगावातनं 5 ते 6 किलोमीटरवर सोमाटणे फाटाच्या इथनं तुम्हाला इकडे यायचं आहे मुंबईच्या जरा साईडला. आणि इथनं लेफ्ट मारला की तुम्हाला इथं कमान दिसेल. ओके, मॅप लावून तुम्ही येऊ शकताय. मंदिराचं जर तुम्हाला एक इतिहास जर सांगायचं जर म्हटलं, मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की असं एक फिक्स असं इतिहास सापडत नाही. पण ही इथल्या जे प्रॉपर गावले लोक आहेत तर त्यांची ग्रामदैवत किंवा कुलदैवतसुद्धा असं म्हटलं जातं आहे. जर तुम्हाला इथं व्हिजिट करायचं आहे तर सगळ्यात बेस्ट वे तुम्हाला सांगतो. तर बेस्ट वे म्हणजे कधी व्हिजिट करायचं तर त्या केसमध्ये जुलै ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये. कारण इथं आजूबाजूला पाहू शकताय तुम्ही, बऱ्यापैकी इथं हिरवगार वातावरण आहे. त्यावेळी एकदम जास्त पाऊस असतो आहे तळेगावात. बऱ्यापैकी डोंगर वगैरे असल्या कारणानं, बरोबर आहे. तर इथं पावसाळ्यात तुम्हाला एक नंबर वाटेल. इथून जर तुम्ही ट्रेक जरी करून येत असला तर सगळ्यात भारी फिलिंग तुम्हाला येणार आहे. जवळपास 15 ते 20 मिनिट म्हणा किंवा मॅक्झिमम अर्धा तास तुम्हाला इथे लागेल ट्रेक ते पूर्ण करण्यासाठी. तर तो काळ बेस्ट राहील तुम्हाला. म्हणजे ट्रेकिंग केल्यानंतर व्यायामसुद्धा चांगला होईल आणि इथं येऊनसुद्धा फीलसुद्धा तुम्हाला चांगला होईल. आता सध्या मी इथं उभारलो आहे तर इकडनं वाराला भारी आला आहे. एकदम गार वारा आहे, शांत आहे वातावरण. नक्कीच तुम्ही इथं भेट देऊ शकताय. तर हेच होतं एक व्लॉग. आता मी इथून गडावरून म्हणजे डोंगरावरून खाली उतरत आहोत. बऱ्यापैकी आता 5-5:30 झाले वेळ. तर जायचं आहे लवकर आता. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.